कोकणावर स्वारी करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकले। माहुलीचा किल्लाही आदिलशाहीकडून घेतला। मावळ्यांची तयारी सुरू होती आणि मुरबादच्या डोंगरावर त्यांनी बांधला तो राजगड। त्या काळात कोकणावर राज्य करत होते ते चंद्रराव मोरे। बलाढ्य सुर्वे आणि त्यांचे प्रधान शिर्केही होते। हजारो सैनिक, मजबूत किल्ले आणि अभेद्य साम्राज्य। पण महाराज ठरवूनच निघाले होते, मोरेला हरवल्याशिवाय कोकण आपला होणे शक्य नाही। मग रघुनाथ बल्लाळ सबनीस गेले जावळीकडे। बाहेरून बोलणी पण आतून एकच निर्धार, मोरेचा अंत। एकांतात भेट झाली आणि कट्यारीचे वार झाले। चंद्रराव मोरे आणि सूर्याजी मोरे ठार झाले। त्या क्षणी जावळीच्या पर्वतांनीही थरथर कापलं। पुढे महाराज स्वतः गेले जावळीत आणि उभारला प्रतापगड। पण अजून एक संकट होतं, चंद्ररावाचा भाऊ हनुमंतराव। महाराजांनी संभाजी कावजी यांना पाठवलं। सोयरिकेच्या बहाण्याने भेट घेतली आणि कट्यारीचा वार झाला। हनुमंतराव संपला। अशा रीतीने जावळी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली आणि तेथून पुढे उभा राहिला हिंदवी स्वराज्याचा किल्ला, तो म्हणजे प्रतापगड। ही होती महाराजांच्या जावळी मोहिमेची शौर्यगाथा। जय भवानी, जय शिवराय।